नमस्कार मित्रांनो, मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय माझं यूट्यूब चॅनल हाय नागपूर. मित्रांनो, आज महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी वाचली. बातमीचं शीर्षक असं आहे की जवळपास 25,000च्या वर नागरिकांना वाढीव पाण्याची बिले. OCWचा प्रताप. अनेक ठिकाणी पाण्याचे मीटर गायब आणि सगळीकडे संताप. महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी म्हणते की शहरातील पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या OCWकडनं अनियमित व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात 25,643 नागरिकांना वाढीव पाणी बिले पाठवण्यात आली. विशेष म्हणजे कंपनीने महानगरपालिकेला जलप्रदाय विभागाला सादर केलेल्या अहवालात ही बाब मान्य केली आहे. वाढीव बिले देण्यात आलेल्या ठिकाणी मीटर गायब असल्याचे प्रमुख कारण कंपनीने या अहवालात दिले आहे. हे मित्रांनो, कसं असतं की कुठलीही चूक आपली झाली ती मान्य करत असताना आपण त्याचा ठिकरा हा नागरिकांवर फोडतो. म्हणजे कसं आहे की 25,000च्या वर लोकांना, कन्झ्युमर्सला वाढीव बिले देण्यात आली. म्हणजे साधारणतः नागपूर शहरामध्ये 4.5 लाख लीगल कन्झ्युमर्स पाण्याचे आहेत. त्यातल्यापैकी 60% बिल भरतात. 60% म्हणा की 50% बिल भरत असतील लीगल कन्झ्युमर, आणि बाकीचे भरतात की नाही माहीत नाही मला. पण 40% जेव्हा तुमचा NRW आहे, तर असं आपण टोटली समजून घ्या की 60% लोक बिल भरत असतील आणि 40% बिल भरत नसतील. त्या 60%पैकी हे 25,000 आहे लीगल कन्झ्युमर्स. आता यांच्याकडे म्हणतात की मीटर नाही. बरं, तुम्ही चेक केलं असेल आता नंतर, कारण की हा वाढीव बिलाचा प्रकार, मग धन्यवाद द्यावा लागेल की मध्य नागपूरचे आमचे आमदार प्रवीणजी दटके यांनी हा विषय फार यांनी उचलला होता. त्याच्यानंतर आता हे सगळं सभागृहामध्ये हा विषय फार गाजला. त्याच्यानंतर आता हे सगळं समोर येत आहे, प्रताप येतात आहे. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आत्ता कुठं पाणी पुरवठा करणारी कंपनी महानगरपालिकेला उत्तर देते आहे की 25,643 नागरिकांना वाढीव बिले गेली. जर हे कुठं उघडकीस आलं नसतं तर या लोकांनी बिलं भरली असती. या लोकांना जबरदस्तीने बिलं भरावी लागली असती. कारण की यांनी म्हटलं असतं की तुम्ही बिल नाही भरत तर आम्ही तुमचं कनेक्शन कापतो, जरी तिथे मीटर नसलं तरी. माझा एक सवाल या मित्रांना आहे, सगळ्यांना, OCWच्या मित्रांना म्हणा किंवा जलप्रदाय अधिकाऱ्यांना, की इतके दिवस कुठं झोपले होते का आपण? जर आपल्याला माहिती आहे यांच्याकडे मीटर नाही आहे आणि आपण ॲव्हरेज बिल पाठवतोय, आपले मीटर रीडर जात नाही का? आपले मीटर रीडर इथे गेले नाही का? हा एक फार मोठा सवाल आहे. 25,000, 4.5 लाखापैकी 25,000 वाढीव बिले, हा तर यांनी आकडा दिलेला आहे. म्हणून अजून किती आहेत? अजून भरपूर असतील. मागे मी एक जो व्हिडिओ केला होता तेव्हा मी म्हटलं होतं की ज्या ज्या नागरिकांना आपल्या बिलाबद्दल शंका आहे, वाढीव बिल आलेलं आहे अशी शंका आहे, त्यांनी प्रत्यक्ष नागपूर महानगरपालिकेच्या आपल्या रिस्पेक्टेड झोनमध्ये जाऊन तिथल्या NMCच्या डेलिगेट, NMCचे जे अधिकारी आहे, जलप्रदाय अधिकारी, त्यांना भेटून हे आपले आपले विषय रिझॉल्व करा. याआधी बऱ्याच लोकांनी असे विषय रिझॉल्व केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठंतरी तो आकडा कमी झाला. आता हे 25,000च्या वरती तर राहिलेले आहेत. सभागृहामध्ये हा विषय फार गंभीर झाला, किंवा वेगळ्या वेगळ्या मीटिंग्समध्ये नागपूर महानगरपालिकेच्या हा विषय वाढीव बिलाचा आला. बरं, हा वाढीव बिलाचा विषय आलेला असताना सुद्धा नागपूर महानगरपालिकेचा जलप्रदाय विभाग
5% पाण्याच्या बिलामध्ये वाढ करावी असा त्यांनी आपला एक प्रस्ताव सादर केला आहे की जो 5. आता हे ठीक आहे की नागपूर महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तांना हे सगळे काय म्हणतात त्याला येईल हे देण्यात आलेले अधिकार देण्यात आलेले आहे राज्य सरकारकडनंच की 5% पाण्याच्या बिलामध्ये दरवाढ ते दरवर्षी करू शकतात. पण मला असं वाटतं की गेल्या 2023 पासून अशी दरवाढ काही झाली नाही. त्यावेळेचे तत्कालीन जे महापालिका आयुक्त होते राधाकृष्णन यांनी ती दरवाढ काही केली नाही. त्याच्यानंतर काही दरवाढ झाली नाही. आता हा प्रस्ताव पुन्हा 2026मध्ये आलेला आहे. तर बघूया याच्यामध्ये आता काय होतं. आधीच वाढीव बिलाचा प्रश्न एवढा गंभीर आहे. त्यातल्या त्यात जलप्रदाय विभाग आपला 5% अजून वाढीव बिल देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ठरवण्याचं अधिकार जे आहे ते नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे आहेत. ते काय निर्णय घेतात ते बघूया. पण हा तुर्तास हा वाढीव बिलाचा जो प्रकार आहे, या लोकांचे वाढीव बिलं कधी कमी होणार हा सुद्धा एक फार मोठा सवाल आहे की हे असंच चालत राहणार. बरं, त्यातल्या त्यात आता मी तो दूषित पाण्याचा जो विषय होता, 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी गेलं, त्याचा काय निकाल लागला ते अजून माहिती नाही. सभागृहामध्ये जेवढे विषय झाले त्या विषयांवर काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे. पण कारण की सभा होऊन आता जवळपास 15-16 दिवस ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्यावर काय निर्णय झाले तेही अजून काही लोकांना माहिती नाही. तर माझी वर्तमानपत्रातल्या माझ्या सर्व पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की त्यांनी कुठं ना कुठंतरी थोडी खोजी पत्रकारिता करून याच्याबद्दल काय काय झालं याचं पण कुठंतरी वार्तांकन केलं पाहिजे. असो, विषय एक दुसरा पण होता की नागपूर महानगरपालिकेने मला वाटतं 7 आणि 8 एप्रिलचा काहीतरी 36 तासाचा शटडाऊन जाहीर केलेला आहे. 900 mm डायाची जी पाईपलाईन आहे त्याच्यावर वॉल बसवण्यासाठी. आणि मी बरेचसे डिजिटल मीडियाचे चॅनल बघतो आहे किंवा बऱ्याचशा वर्तमानपत्रामधल्या बातम्या वाचतो आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की वॉल बसवणं हे अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय ते पाणी पुरवठ्यामध्ये सुधार होणार नाही. मला आठवतं आहे मित्रांनो की गेल्या फेब्रुवारी महिन्यातच याच 5 किंवा 6 तारखेला त्याच ठिकाणी 900 mmच्याच डायाच्या पाईपलाईनवर एक लिकेज दुरुस्त करायचं आहे, गळती दुरुस्त करायची आहे आणि ती अत्यावश्यक आहे. कारण की पाणी खूप भयानक पद्धतीने वाहत आहे. म्हणून एक शटडाऊन घेण्यात आला होता 18 तासांचा. तो शटडाऊन 24 तास चालला. 24 तास शटडाऊन चालला कारण की 18 तासाचं त्यांनी टेक्निकल अनाऊन्स केलं होतं. तो शटडाऊन 24 तास चालला. त्याच्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला का की नाही हे पण त्यांनी कोणाला कळवलेलं नाही. बरं, त्याच ठिकाणी तुम्ही वॉल लावताय की त्याच्या आजूबाजूला कुठं वॉल लावताय? पाईपलाईन एकच आहे, डाया पण एकच आहे. स्थळ फक्त त्यावेळेस देताना वेगळं दिलं, यावेळेस देताना सदरचं फळ बाजार दिलं. म्हणजे कुठेतरी तो एक गेम करण्यात आला की बा फळ बाजार वगैरे वगैरे. पण जर त्या लिकेजच्या दुरुस्तीच्या वेळेसच हा वॉल जो आहे हा तिथल्या ठिकाणी किंवा समोर मागे कुठल्या ठिकाणी जर हा लावण्यात आला असता तर 2 शटडाऊन घेण्याची गरज नसती पडली. पहिले 24 तास 2 महिन्याआधी 24 तासाचा शटडाऊन झाला, तेव्हाही ते 4ही ट्रीटमेंट प्लांट बंद करण्यात आले. आताही 4ही ट्रीटमेंट प्लांट पेंच 1, पेंच 2, पेंच 3, पेंच 4 म्हणजे अख्खा नागपूर जवळपास 9 झोन यांनी प्रभावित होणार आहे. 28 पाण्याच्या टाक्या याच्यामुळे प्रभावित होणार आहे. हा वॉल लावणं अत्यावश्यक जर होतं तर हा मागच्या शटडाऊनमध्येच का नाही लावला याचं उत्तर कोण देणार? म्हणजे तुम्ही 2-2 महिन्यांनी शटडाऊन घेत जाणार. आता तुम्हाला पुन्हा अजून काही सुचेल की तिथे काय पुन्हा अजून काही करायचं आहे, पुन्हा अजून एक 36 तासाचा शटडाऊन घेणार का? बरं, हा 36 तासाचा शटडाऊन जो आहे हा टेक्निकल कामासाठी आहे. म्हणजे काम सुरू होईन झाल्यापासून काम संपेपर्यंत म्हणजे 36 तास.
पण त्याच्यानंतर पेंच 1, कारण की पेंच 1, 2, 3, 4 अशी 4ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट तुम्ही बंद करणार आहात. तुम्ही हे प्लांट बंद केल्यानंतर जेव्हा तुमचा शटडाऊन, टेक्निकल शटडाऊन जर वाढलाही जरा, म्हणजे 36 तासाचा 48 तास झाला, तर त्याच्यानंतर मग तुम्ही पाणी रॉ वॉटर पंपिंग स्टेशनला घेणार, ट्रीटमेंट प्लांटला घेणार, ट्रीटमेंट करणार आणि त्याच्यानंतर शहरात सोडणार. मग ते टाक्यांमध्ये जाणार. मग टाक्यांमधून ते नागरिकांच्या घरापर्यंत त्या रिस्पेक्ट त्यांच्या घरामध्ये जो वॉटर सप्लायचा टायमिंग आहे त्या टायमिंगला ते येणार. म्हणजे असं नाही की 36 तासाचा शटडाऊन संपल्याबरोबर 36 तास संपल्यानंतर पुढच्या 10 मिनिटामध्येच तुमच्या घरी पाणी येणार, असं नसतं. हे कुठल्याही वर्तमानपत्रात याची बातमी येत नाही किंवा कुठल्याही चॅनलनी हे तुम्हाला सांगितलेलं नाही. आणि खरं तर म्हणजे हे जलप्रदाय विभाग आणि ऑरेंज सिटी वॉटर जे हे प्रेस रिलीज इश्यू करतात, त्यांनी हे त्याचे कन्फर्म केलं पाहिजे की कधी पाणी येणार. जसं आपण टाकतो, नमूद करतो की टँकरद्वारे पाणी पुरवठा होऊ शकणार नाही, लोकांना कळून जातं. पण हे आपल्या कुठल्याच त्याच्यात कळवत नाहीत की पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार किंवा कधी कधी किती वेळ तुमच्याकडे पाणी पुरवठा येणार नाही. फक्त एक प्रेस नोट देऊन दिली की बाबा 9 झोन आणि मग 58 पाण्याच्या टाक्या याच्यामध्ये प्रभावित होणार आहे. आमच्या काळातही असे शटडाऊन भरपूर झाले, पण आम्ही त्यावेळेस काळजी घेत होतो की प्रत्येकाला याची माहिती जावी. मला वाटतं यावेळेस SMS पाठवण्यात आलेले आहे. काही एखाद 2 लोकांनी मला सांगितलं की आम्हाला SMS मिळाला, पण बाकी कोणाला मिळाले की नाही याचं मला माहिती नाही. विषय असा आहे की या सर्व संदर्भामध्ये आता महापौर नीताताई ठाकरे आलेले आहेत. जलप्रदाय समितीने आपलं पदग्रहण करून घेतलेलं आहे. जलप्रदाय समिती अध्यक्षा दिव्याताई दुर्डे आलेले आहेत. या सर्व 36 तासाचा शटडाऊन आहे. म्हणजे 9 झोन म्हणजे संपूर्ण शहरच पकडून घ्या. फक्त नॉर्थ आणि ईस्ट नागपूर सोडला, जो कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर बेस आहे, ते एवढा एरिया जर सोडला तर बाकी सगळंच प्रभावित होतो आहे. अशा शटडाऊनची घोषणा जलप्रदाय समितीने केली पाहिजे, असे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. जलप्रदाय अधिकाऱ्यांनी जलप्रदाय समिती अध्यक्षाला हे कळवलं पाहिजे. अहो, माझ्या काळात मीच हे काम करत होतो. मी स्वतः त्या वेळेचे जलप्रदाय समिती अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोळे यांच्या घरी जाऊन यांना पूर्ण शटडाऊनची माहिती देत होतो. कसं होणार, काय होणार, वाटलंच तर त्यांना साईटवर बोलवून त्यांच्याकडनं त्यांचे काय निर्देश आहेत किंवा काय डायरेक्शन्स आहे हे करत होतो. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं पत्रपरिषद घ्यावी, अनाऊन्स करावी, तर ते करायचे किंवा मग ते मला सांगायचे की हो ठीक आहे, ते सही करून द्यायचे की बाबा तू माझ्या नावाने आवाहन कर लोकांना की पाणी पुरवठा होणार नाही, तर पाणी वाचवा, म्हणजे पाणी भरून ठेवा, जपून ठेवा. हीच प्रथा महापौर अनिल सोले जेव्हा होते तेव्हा त्यांनी पण पाळली. त्यांनी पण बऱ्याच वेळा पत्रपरिषद घेऊन लोकांना हे आवाहन केले. कसं असतं, पदाधिकारी जेव्हा हे आवाहन करतात तेव्हा लोकांना त्यांचा विश्वास येतो. हे तर म्हणजे असं झालं की सरळ प्रेस नोट टाकून द्यायची आणि अनाऊन्स करून टाकायचं. बरं, या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की नाही की यांना पण वर्तमानपत्राद्वारे कळलेलं आहे. असो, याच्यामध्ये आपल्याला जास्ती चर्चा करायची नाही. पण हा 2 दिवसाचा शटडाऊन आहे, म्हणजे 36 तासाचा टेक्निकल शटडाऊन आहे. पुन्हा सांगतोय, तो वाढूही शकतो. आणि जोपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपला पूर्ण पंपिंग रिस्टोअर करत नाही, तोपर्यंत त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या भरत नाही, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये पाणी जे येईल ते बरोबर तुमच्या घरी ज्या वॉटर सप्लाय टायमिंग आहे तेव्हाच येईल. 24 तास सध्या कुठंही पाणी नसल्यामुळे त्यानंतर एकदम 36 तासाचा शटडाऊन संपला, त्यांनी जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगच्या नंतर 10 वाजेपर्यंत जर दिला असेल तर 11 वाजता तुमच्या घरी पाणी येईल, असं होणार नाही. याची काळजी घ्या. पाणी भरून ठेवलंच असेल, कारण की मी पण स्वतः आवाहन केलं होतं की बाबा पाणी भरूनच ठेवा. पाणी भरून ठेवलं असेल तर ठीक आहे, नाहीतर
काय होईल हे सांगता येणार नाही. तूर्तास इतकंच वाढीव बिलाचा पाण्याचे वाढीव बिलं आणि पाण्याची दरवाढ होणारी याला जरा अनुसरून काही निर्णय मला वाटतं की महानगरपालिका नक्कीच घेईल. तूर्तास एवढंच. धन्यवाद.